सो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम वेंगुर्ला। तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि मी रेडी झालेलो आहे। आता फक्त नाश्ता करायचा आहे। नाश्ता करून आज प्लॅन आहे तारकर्लीला जायचा। इथून तारकर्ली 1 तासाच्या अंतरावर आहे आणि ऊन खूप लागते। ऊन आहे म्हणजे बऱ्यापैकी ऊन आहे, गरम पण थोडंसं होतं आता। तर आजचा प्लॅन आहे तारकर्लीला जायचं आणि लाईट हाऊस बघायला जायचं आहे वेंगुर्ल्यामध्ये। तर काल गेलेलो लाईट हाऊस बघायला, पण ते बंद झालं होतं ॲक्च्युली। 4 वाजेपर्यंत असतं ते, 10 ते 4। तर तुम्ही पण कधी वेंगुर्ल्याला येता आणि लाईट हाऊस बघायचं आहे तर 10 ते 4 या टाईममध्येच जावा। आणि चला तर मग आता एन्जॉय करूया वेंगुर्ला बीच। तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो। टॅरेसवरून सगळा पूर्ण वेंगुर्ल्याचा तुम्हाला व्ह्यू दिसेल। तर हा बघा, हा व्ह्यू आहे टॅरेसवरून। पूर्ण तुम्हाला व्ह्यू दिसेल इथं। समोर दिसतोय तो समुद्र आहे। बघा, हा पूर्ण समुद्र आहे। काल मी तुम्हाला गॅलरीमधून दाखवलेलं, पण हा टॅरेसवरून व्ह्यू बघा। खूप छान आहे इथं म्हणजे। हे असं काही टॅरेस आहे। रात्रीचं पण खूप छान वाटतं टॅरेसवर आलं बघा। तर चला आता जाऊया खाली जाऊन थोडासा नाश्ता करूया आणि नाश्ता करून फटाफट निघूया आपण। ठीक आहे, बाय। तो काय आता आपण निघालो तारकर्ली बीच गाडीवर आहे। निघायला थोडा लेट झाला, 10:53 झाले। तर पहिले पेट्रोल भरूया आणि मग जाऊया। आणि वेंगुर्ला टू तारकर्ली 48 किलोमीटर, म्हणजे एक सव्वा तास लागेल, 1.5 तास पर्यंत। चला, एवढं पेट्रोल आलं 4.5 बस बस। हे वाली आहेत काय रे? काय माहिती। काढ बघू। चला
इथे ठेव सावली. सो आता आपण पोचलो तारकर्ली बीच. 1.5 तासात आलो. 12:30 वाजले. थांबलेलं ना मध्ये. तसं आलो असतो सवाई. दिस इज तारकर्ली बीच. जाऊया बीचवर. सो इथून एंट्रन्स आहे. 1-2 मिनिटात चालायचं. सो गाईज इट्स सो ब्युटिफुल. तुम्हाला दाखवतो. आणि इथे स्कुबा डायव्हिंग पण आहे, पण ते आता सध्या मी नाही करणार. तर चला बीच एन्जॉय करा. आज मंडे गर्दी आहे तशी बऱ्यापैकी. बट इट्स सो ब्युटिफुल. पूर्ण व्हाईट सँड. स्कुबा डायव्हिंग तारकर्ली. सो इट्स सो नाईस, सो क्लीन. तो हा बीच एकदम क्लीन आहे. ये इकडे फोटो अँड व्हिडिओ काय घेऊ कॉन्टॅक्ट. सो आम्हाला इथे वेंगुर्ल्यावरून यायला 1.5 तास लागला. अराउंड 50 किलोमीटर आहे. वेंगुर्ल्यावरून त्याला 1.5 तास लागला. आणि मध्ये मध्ये फोटो पण काढत होतो. फोटो व्हिडिओ. एक नंबर वाटतं डायरेक्ट नंबर. बीचला आलं की खूप बरं वाटतं. हे बनाना राईड, हे सगळ्या राईड्स पण येतो. जेट स्की खूप छान. चला थोडेसे अजून व्हिडिओज काढूया आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. वेंगुर्ला बीचला तुम्हाला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत, जसे की बनाना राईड, राईड्स ते तुम्ही करू शकता. आणि ऊन खूप आहे. उन्हाच्या वेळेस तुम्ही येऊ शकता तुम्ही पाहिजे तर. बट उन्हाच्या वेळेस थोडंसं ऊन खाली झालं किंवा मॉर्निंगच्या टाईमला तुम्ही येऊ शकता. आणि मागे हे असे टाईप रूम्स पण आहेत. हे असं सगळं व्हाईट सँड आहे. खूप छान वाटतं. आणि तो जर तुम्हाला दिसत असेल तो समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे. तिथून मालवणवरून आपल्याला तिथे जाता येतं बोटीने. खूप छान आहे बघायला. थोडेसे स्टॉल्स पण आहेत तिथे. आज सोमवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, पण सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते. तर असं सगळं आहे. समुद्र किनारा हा एन्जॉय करू शकता तुम्ही. इथून मालवण बस स्टँड पण जवळच आहे, जास्ती लांब नाहीये. तर आता आम्ही जाणार परत रिटर्न वेंगुर्ल्याला. तिथे जाऊन आम्ही लाईट हाऊस बघणार आहे, कारण की ते लाईट हाऊस 4 वाजता बंद होतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला जायचं. वाजले 12:45 झाले. आणि मध्ये काय दिसलं तर तुम्हाला दाखवतो. आणि ते बघू अजून काय बघायला तर ते तुम्हाला दाखवतो. चला.
हे आहे मालवणचं मार्केट. हे बंदर मालवण आता सिंधुदुर्ग. हा सिंधुदुर्ग किल्ला. इथून इथून बोट पकडतात आणि किल्ल्यावर जातात असं. मासे घ्यायला आली आहे. आतमध्ये बघत सो हे आहे आपलं. माशाचं लागतं का अजून? अजून कुठे लागतं माशाचं? जेवायला थांबलोय. व्हेज थाळी आणि प्रॉन्स थाळी. केस ते हेल्मेटमुळे अशी झालीत. हे बघा, प्रॉन्स थाळी, व्हेज थाळी, मस्त जेवण. सो फ्रेंड्स, आता आम्ही जेवून आता परत निघालो आहे घरी वेंगुर्ल्याला. तर इथून वेंगुर्ला अराऊंड 1.5 तास तरी लागेल आम्हाला. तर जेवणाच्याबद्दल सांगायचं तर जेवलो आम्ही. एक व्हेज थाळी घेतलेली आणि एक कोळंबी थाळी. तर ठीक होतं. म्हणजे ॲक्च्युली आम्ही ते आधी आलेलो तेव्हा गेलेलो खूप वर्षांपूर्वी त्याच हॉटेलमध्ये. आता विशालचा चेहरा जाऊ नका परत. जाऊ नका. म्हणजे जेवढे आपण पे करतो ते वर्थ नाही आहे. म्हणजे आणि प्लेट पण एकदम खाली खालीच वाटत होती. तुम्हाला मी दाखवतोच ते, तुम्ही बघितलंच असाल. तर जाल तर थोडंसं व्यवस्थित इथे बघून जावं. तर चला आता निघूया फटाफट. आता वाजलेत अराऊंड 3 वाजत आले ना रे. 3 वाजले ऑलमोस्ट. 2:46 झालेत. ठीक आहे, चला आता जाऊया. मला नाही वाटत आता आपल्याला हे बघायला भेटेल. काय रे, लाईट हाऊस? नाही आता तुला बोललेलो येतानाच बघूया, लेट होईल. जाऊया ना, नंतर जाऊ. ठीक आहे, चालेल, बघूया. चला निघूया आता. हाय फ्रेंड्स, आता वाजले 5:30 आणि आम्ही 4:30 वाजता आलो घरी. थोडंसं फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला. आता जस्ट बसलो, थोडा आराम करतो. तर लाईट हाऊसचं आज तर आम्हाला आज पण बघायला भेटलं. लेट झाला यायला. ते 4 वाजता बंद होतं. तर बघू आता उद्या जर मी थांबलो तर बघेन, नाही तर उद्या सकाळी मी निघणार आहे. तर आता आज आपण तारकर्ली बीचला गेलो होतो. तर हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा नक्की. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर उद्याचा प्लॅन माझा असा आहे की उद्या सकाळी मी कराडला निघणार आहे. आणि कराडला अराऊंड 5:30-6 तास लागतील. तर मी ट्राय करेन मोस्टली सकाळी निघायचं, बिकॉज नंतर ऊन खूप वाढेल. आणि मग दुपारच्या आधी घरी जाऊन मग थोडासा रेस्ट करेन. तर मी परवा आलो वेंगुर्ल्याला. काल आम्ही इथे गेलेलो वेंगुर्ला बंदर आणि तो बीचला गेलेलो. आणि आज तारकर्लीला गेलेलो. तर 3 दिवसाचं जर्नी तुम्हाला कसा वाटला हे ब्लॉगमध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि बस असेच व्हिडिओ मी बनवत राहीन तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आणि तुम्हाला नवीन नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोर करेन तुमच्यासोबत. तर हा ब्लॉग इथेच थांबूया. आता इथे मी सनसेटचा टाईमलॅप्स घेतो आहे. बघू कसा येतो आहे. चांगला आला तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. उद्या मी कराडला जाताना परत नवीन व्हिडिओ स्टार्ट करेन, वेंगुर्ला टू कराड. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बस तुमच्या सपोर्टची गरज आहे. चला तर मग आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नाही एकदा बाय.